ही ऑडिओ क्लिप ट्विट करत संदीप देशपांडेंनी जितेंद्र आव्हाडांवरती निशाणा साधलेला आहे। जितेंद्र आव्हाडांचे महिलांबद्दलचे विचार पहा असं संदीप देशपांडे म्हणतात। ऑडिओ क्लिपची SIT चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा संदीप देशपांडेंनी केलेली आहे। आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील ऑडिओ क्लिप संदीप देशपांडेंकडून ट्विट करण्यात आलेली आहे। हॅलो, हाँ सर बोलो। कोण? पुजारी मल्लिकार्जुन, तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवरनं। तुमच्याकडे आले का साहेब? अरे माझ्याकडे नाही, ते शरद पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेलकडे गेले। साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब, ती मुलगी आपल्याकडे एक न्याय काहीतरी करतो, नको ते। मी काय केलं साहेब? मी त्याला थोडी ब्लॅकमेल केलं। मालक बिला टी सिरीजचा मालक आहे तो समोर। हो साहेब माहिती आहे मला, ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे। मरू दे तिला, तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? मी काय बदनाम? मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना, फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका। बोला मी काय समजावणार बाबा, तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये, बोलला मी समजावतो त्या मुलीला। ब्लॅकमेलचं काय विषय? त्याच्यामध्ये पडू नको, त्याला सांग तुझं तू बघ। ठीक आहे साहेब। दरम्यान या सगळ्या प्रकरणावरून संदीप देशपांडेंना जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे। असं आहे की ती ऑडिओ क्लिप काल रात्री प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेली होती, कोणीतरी मला पाठवली। ती शेअर करण्याचं कारण असं की मानसिकता काय आहे, म्हणजे एखाद्या शिपायाने बलात्कार केला किंवा तो जो कोण होता त्यांनी, तर ते माफ करण्याजोगं नाहीये, त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे। पण एखाद्या मोठ्या माणसाने केला, श्रीमंत माणसाने केला, तर त्या श्रीमंत माणसाला त्याचं प्रकरण दाबता येतं। असे 2 कायदे या राज्यात आहेत का? आता 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील, खूप। आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणार ना, सुपारी तुमचं नावच सुपारी आहे, सुपारी ठाकरे। त्याच्यामुळे मला या ऑडिओ क्लिप वगैरे मीडिया ट्रायलला मी कधी घाबरलेलो नाही, घाबरत पण नाही। बदलापूर प्रकरणातनं ह्यांना पळ काढता येणार नाही। आणि माझी ऑडिओ क्लिप चालवून ते जर म्हणत असतील बदलापूर फिरवू, तर आज एक्सपोज झाले ना। 4-5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप, त्याच्यामध्ये कोणीतरी ब्लॅकमेलिंग करतंय। असं आहे की जितेंद्र आव्हाड ही जी क्लिप आहे ती आमचा पक्ष एकत्रित असताना काही वर्षापूर्वीची आहे, पण ज्यांनी कष्ट घेऊन ही क्लिप शोधून काढली त्यांचं कौतुक आहे की आमच्या सगळ्या जुन्या हिस्ट्र्या हुडकून काढण्याचं काम काही लोकांना कॉन्ट्रॅक्टने दिलेलं दिसतंय। तर त्या जुन्या क्लिप आहेत, शिळ्या कडीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे, त्यात कोणतंही तथ्य नाही आहे। आणि ती क्लिप खरी आहे का खोटी आहे हाही प्रश्नच आहे, त्यामुळं याच्यावर वायफळ वेळ घालवण्याची गरज नाही आहे।